नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आनंद दिघेप्रमाणेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या काळात न्याय मिळाला. खासदार नरेश म्हस्के आनंद दिघे हे महिलांकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचा त्यांच्या पद्धतीने बंदोबस्त करायचे आणि आज त्याच पद्धतीने हा न्याय चिमुकल्या 2 मुलींना मिळाला आहे. आनंद दिघे हे महिलांकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचा त्यांच्या पद्धतीने बंदोबस्त करायचे. आज त्याच पद्धतीने ह्या चिमुकल्यांना न्याय मिळाला आहे. हा न्याय आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या समाधीस्थळावरती खासदार नरेश म्हस्के यांच्यासह शिवसैनिकांनी एकत्र येऊन अक्षय चकमकीत ठार झाल्याबद्दल आनंद साजरा केला. त्यावेळी नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला. तुम्ही आपण जे एन्काउंटर म्हणताय, जर पोलीस आमचा शिपाई आहे, स्वतःचा जीव वाचवण्याकरता जो अनेकांचे जीवन वाचवतो, अनेकांचे संरक्षण करतो, तो स्वतःचा जीव वाचवण्याकरता जर त्याच्यावरती जर गोळ्या झाडल्या, त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या, तर त्याला प्रत्युत्तर देण्याकरता जर त्यांनी गोळ्या झाडल्या असतील तर त्यांना तुम्ही एन्काउंटर कसं म्हणता? पोलिसांना स्वतःचा जीव वाचवण्याचा अधिकार नाही? जो इतरांचा जीव वाचवतो त्यांनी स्वतःचा जीव वाचवायचा नाही? त्यांना मुलंबाळ नाहीये, त्यांना संसार नाहीये, तर तुम्ही त्यांना एन्काउंटर कसं म्हणता? विरोधी पक्ष त्यांना आता त्या क्रूर कर्मा आरोपी आहे त्याचा आता पुलका आलाय, परंतु हेच विरोधी पक्षवाले, तुम्हाला बदलापूरचं आंदोलन आठवत असेल, बदलापूरच्या बाहेरून 30 बसेस घेऊन गेले, बाहेरून माणसं घेऊन गेले, अख्खा दिवस बदलापूर बंद केलं, चक्का जाम केलं, हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर, पोस्टर्स आणि सत्ताधारी पक्षावर माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्या टीका करत अख्खा दिवस आंदोलन केलं आणि म्हटलं की यांना ताबडतोब फाशी द्या, आमच्या ताब्यात द्या, ताबडतोब भर रस्त्यावर फाशी द्या. आपल्या कायद्यामध्ये अशी फाशी दिली जाते, परंतु लोकांची सहानुभूती घेण्याकरता अख्ख्या महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं. पवारांसारखे नेते मुंबईमध्ये आंदोलन करत होते, महाराष्ट्र बंदची हाक दिली त्या क्रूर कर्म्याच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात. परंतु आज तो क्रूर कर्मा, त्याला नियतीने डाव साधला, नियतीने न्याय दिला, त्यानंतर तो तुम्हाला प्रिय झाला, एवढा पुलका तुम्हाला त्याचा आला. दुतोंडी सापासारखे, डबल ढोलकीसारखे विरोधी पक्ष वागतायत आणि सरकारवर टीका करतायत. अशा माणसाला मी तर म्हणेल देवानी न्याय दिलेला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा आहे, त्यांच्याकडे न्याय कसा मिळायचा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महिलेकडे वाईट नजरेने सुद्धा पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती आणि जर असे प्रकार घडले तर दिघे साहेब त्यांच्या स्टाईलने त्याचा उपाय करायचे आणि त्याच पद्धतीत हा न्याय मिळालेला आहे. त्या मुलीला न्याय मिळालेला, महिलांना न्याय मिळालेला आहे. कोणाच्या राज्यात? तर या दिघे साहेबांचा शिष्य त्या राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यांना आनंद झाला असेल स्वर्गातून. आज या राज्य शासनाचे ते कौतुक करत असतील आणि त्या पोलिसांच्या धैर्याचे सुद्धा, पोलिसांच्या हिमतीचे सुद्धा ते कौतुक करत असतील. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बुजून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन.
असं एन्काउंटर झाले पाहिजे. तोपर्यंत बलात्कारी समाजावरती वचक बसणार नाही. हे मी महिला म्हणून बोलत आहे. आम्हाला सुरक्षेची भावना निर्माण झाली पाहिजे. याकरिता असं एन्काउंटर झाले पाहिजेत. त्यांच्या विरोधात पुरावे आहेत. आम्हाला अशा प्रकारचा शक्ती कायदा पाहिजे आहे. कोर्टात निकाल लागले तर उत्तम आहेत. जर असे निकाल लागले तर अतिउत्तम आहेत. आता विरोधी पक्ष सकाळी सकाळी उठून बोंबलत असतात तेव्हा हैदराबाद येथील पोलिसांचे कौतुक केले. म्हणजे त्यांना वेगळा न्याय आणि यांना वेगळा न्याय असे कसे असू शकते? जर पोलिसांना लागले तर पोलिसांना पक्षाच्या वकिलांची टीम देखील देऊ, शर्मिला ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आहे. शर्मिला ठाकरे यांनी आज अक्षय शिंदे प्रकरणात जखमी पोलीस निलेश मोरे, संजय शिंदे यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, मनसे महिला शहर अध्यक्ष समीक्षा मार्कंडे, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, इतर पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका मेस्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते शनिवारी 28 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत स्टेम प्राधिकरण योजनेमधील देखभाल दुरुस्ती करणे व पिंपळास येथील शुद्ध पाणी वाहून नेणारी 1530 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरती गळती थांबवण्याची आवश्यक कामं करण्यात येणार आहेत. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या पीसे टेमघर शुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशन, पंपिंग मशिनरीची तातडीची निगा, देखभाल, दुरुस्ती व इतर तातडीची कामं करण्यासाठी महापालिका स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा व मेस्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा 24 तासाचा शटडाऊन घेणं आवश्यक आहे. परिणामी शुक्रवारी सकाळी 9 ते शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागात 24 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्ण बंद राहील. वाळकुम येथील धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव मागील 2 वर्षापासून बंद असून ठाणेकर या सुविधेपासून वंचित आहेत. हा तलाव 1 ऑक्टोबरपर्यंत खुला न केल्यास नागरिकांना घेऊन या तरण तलावाचा वापर सुरू करू असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. गेली 2 वर्ष बंद असलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या वाळकुम येथील तरण तलावाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसह केली. 30 कोटी खर्च करून उभारलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरण तलावाचं उद्घाटन 2022 साली झालं. मात्र यावर झालेल्या कोट्यवधींचा खर्च आणि कामातील त्रुटी यामुळे यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता. शिवाय गेली 2 वर्ष त्याचा वापर करण्यास खुला करण्यात न आल्याने ठाणेकर या सुविधेपासून वंचित राहिले आहेत. या तरण तलावाच्या कामाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी गेल्या 2 वर्षात 4 ते 5 वेळा करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. तसेच झालेल्या कामाबाबत संशय व्यक्त करून प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईबाबत संताप व्यक्त केला. केळकर यांनी केलेल्या पाहणीत अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. अजूनही काही त्रुटी शिल्लक असून या कामांबाबतच्या कागदपत्रांची मागणी त्यांनी केली आहे. तसेच येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत हा तरण तलाव खुला करावा, अन्यथा नागरिकांना घेऊन त्याचा वापर सुरू करू असा इशारा केळकर यांनी दिला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.